बाबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. सत्काराप्रसंगी सर्वांनी टाळ्यावर त्याचप्रमाणे भारत पाटणकर साहेब, त्याचप्रमाणे शिंदे साहेब जलसंपदा विभाग यांचं या ठिकाणी स्वागत. नमस्कार. बँक यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार. आदिनाथ जोंबळे श्रमिक संस्थेचे अध्यक्ष यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होत आहे. त्याचप्रमाणे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मोदी साहेब आपलं या ठिकाणी स्वागत होत आहे. या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण नियोजित औंधरावडी धरणकृती समितीनं मागणी केल्यानुसार जे नियोजित 1 TMC धरण आणि या धरणाविषयी चर्चा करण्यासंबंधी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तर चर्चा करत असताना बाबा आपणास सर्व परिस्थिती माहिती आहे. बऱ्याच वेळा आपण या ठिकाणी मिटिंग घेतल्या. माणसं आहेत, शेती या विषयावरच आपलं जीवनमान चालवतात आणि इथं जी उत्पन्न आत्ता जरी आपण टोटल हे काढलं तरी साधारण 3-3.5 लाख आमची स्ट्रॉबेरीची रोपं लावून झालेली आहेत लावून. हीच आपणास विनंती. या पुढील आपण चर्चा सकारात्मक पद्धतीने करावी हीच आपणास विनंती. धन्यवाद. आपली
4 सर्वे आपण हे जरा सगळ्यांना सांगतील त्याच्यानंतर आपण पुढचे करू. त्यावेळी ही जे अलाइनमेंट आहे 4 नंबर असे जर पुढे जाऊन आवाज जाईल थोडं पुढे जाऊन जर बोला सरपंच आणि आवाज पण नाही. ही जी वरची अलाइनमेंट आहे ही पूर्वी जे आपलं धरण होतं पूर्वीचं 0.2 TMC धरण होतं ते फक्त पिण्यासाठी म्हणून आपण घेतलं होतं. ते धरण आपण इथं बसवलं होतं या ठिकाणी. हे बोंडरवाडी गाव आहे. आता आपल्याकडे पिण्यासाठी प्लस शेतीसाठी असं म्हणून 1 TMC धरण बांधण्याचं नियोजन होतं. त्या अनुषंगाने आपण 4-5 ठिकाणी आपण सर्वे केले की बाबा हा हे सर्वे केल्यानंतर कुठं फिजिबल बसेल, कमीत कमी लोकांचं किंवा कमीत कमी गावठाणं जातील किंवा लोक बुडतील, जमीन बुडेल याचा आपण अभ्यास केला. 4 ठिकाणी अभ्यास केल्यानंतर इथं लक्षात असं आलं की इथं ते धरण बसू शकत नाही. म्हणजे हे 0.3 TMC पण पाणी इथं बसणार नाही. त्यामुळे आपण थोडं खाली आलो. इथं आल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की हे जवळजवळ 100 मीटर हाईटचं धरण होतं. म्हणजे बाकीचे जे काही बेनिफिट्स आहेत आणि ज्या काही मिळणाऱ्या शासनाचं त्यातून हे धरण इकॉनॉमिकल होत नाही. त्यानंतर आपण 3री आणि 4थी अलाइनमेंट आपण केली. ह्याच्या खाली पण आपण सर्वे केला होता. आपण वर 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 इथं आलो शेवटी आणि या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिकल सेक्शन मिळाल्यानंतर आपण थांबलेलो. आपण सगळा अभ्यास केलेला याच्यावरचा. म्हणजे असं नाही की आपण हे 35 ते 40 घरं आणि क्षेत्र किती तुमचं ते एक सांगा. टोटल आपलं यात आता इथं जर लँड घेतलं तर 135 हेक्टर क्षेत्र आपलं जाणार आहे बुडीतमध्ये. त्यातलं तर भुतेकडचं किती असलं तर आकडे आहेत आमच्याकडे तुम्हाला आपलं देतो. जवळजवळ 5,500 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. इथून खर्च 54 गावांची नावं जरा आहेत. नाव यादी आहे आमच्याकडे, तुम्हाला यादी देतो. 40 गावाची पण यादी आहे. तुम्ही जे मागे एकदा मला बोलला ना ते मी तुमचे जे हे होती की 54 गावं मागे तुम्ही मी आलो त्यावेळेला बोललो तर मी त्या अधिकाऱ्यांना पण सांगितलं बाबा वरच्या लोकांचं म्हणणं आहे की एवढी गावं होतच नाही. म्हणजे ती तुमची जी हरकत किंवा शंका म्हणून आपण तर त्यांचं म्हणणं आहे किंवा तसं नाही पण आता तुम्ही गावं कुठली आहेत त्याच्यामध्ये जरा सांगायचं. 40 पहिले जे 40 शेतीसाठी लांब शेतीसाठी जमीन त्यांच्या जमिनीला आपण पाणी देणार आहे आणि नंतरचे जे 54 असतील त्याला पिण्यासाठी देणार आहे. 40 गावांची नावं सिंचनासाठी म्हणजे 5,500 हेक्टर ते क्षेत्र दिसणार आहे आपलं. त्याच्यामध्ये 40 बांबुर्डी, सावली, मोहाट, करंजे, चोरांबे, मेढा, जवळवाडी, आगलावेवाडी, पिंपरी, लिटकवली, धावडशी, आकले, गोगावलेवाडी, चिंचणी, केंजळ, वाघेश्वर, ओझरे, भनन, वाळूजवाडी, उर्वशी, भोगवली, पिंपरी आणि तांबी हे सिंचनासाठी 40 गावं आहेत त्याच्यामध्ये आणि पिण्याच्या पाण्यासाठी जी 54 गावं आहेत ती पण मी वाचून दाखवतो आणि तुमचं जे काय म्हणणं असेल ते तुम्ही सांगू शकता. पाणी गावाची नावं सांगितली गावामध्ये अख्ख्या गावाला पण पाणी दिलं 10 हेक्टर जरी शेत आलं तर ते आपण घेतलेलं गाव म्हणून घेतलेलं. जरी गावावरती असं तरी मेघवलीचं फक्त 3 हेक्टर क्षेत्र आपल्या ह्याच्यात येते. फक्त 3 हेक्टर म्हणजे ते गाव वरती असेल त्याचं काही लंब काही खाली आला असेल एक छोटा भाग तो आपण घेतलेला पूर्ण आता मी पिण्याच्या पाण्याची गावाची नावं ते वाड्या वस्त्या मिळून ती 60 एक गाव होतं पण गावं 54 आहे पण वाड्या मिळून ते 60 आहे. पहिलं सगळ्या सुरुवातीचं घ्या. वाटंबे, मुकवली, वरोशी, नांदगणे, केळगर, आसनी, भोगवली, ओखवली, बामगर, माते बुद्रुक, माते खुर्द, मोहाट, पिंपरी, कांजे, कुसुंबी, तांबी, काळोशी, सोरली, मालचिडी, करंडे, वाडी, मामुर्डी, चोरांबे, करंजे, मेढा, जवळवाडी, आगलावेवाडी, बिब्बी, रिटकवली, ओझरे, भनन, केंजळ, केसरकरवाडी, वाघेश्वर, मोरावेळ, भालदारवाडी, मालचौंडी, खामकरवाडी आणि गाळेश्वर
अशी ही गावं पिण्याच्या पाण्याची 54 गावं. काय शेवटलं काय गावाचं नाव गाळदेव गाळदेव कुठं येणार आहे कुठं गाळदेव त्यांनी 54 गावं बसवले आहे ना कशी असतात गाव क्षेत्र कसे येते ते तुम्हाला नकाशा सहित दाखवतो मी. आता आम्ही प्रॅक्टिकल काय तुमचा मुद्दा तुम्ही जे म्हणताय ना ते कोणी तर पूर्ण बाधित आहे असं नसतील. तुम्ही पार्टली 25% लोक त्यावेळी आला किंवा 10% झाला सर. त्यावेळी पण आपली ह्याच मुद्द्यावर चर्चा होती की साहेब तुम्ही 54 गावांच्या पिण्याच्या पाण्याचं घातल्यामुळे हे धरण मोठं झालेलं आहे आणि ते कमी करा, एवढी रिक्वायरमेंट नाही आहे आणि फक्त एक 20-25 गावांनाच खरं म्हणजे प्रत्यक्षात पिण्याच्या पाण्याची रिक्वायरमेंट आहे, बाकीच्यांची सोय झालेली आहे आणि ते तर मी त्यांना सांगितलं की पिण्याचं पाणी हा एवढा निग्लिजेबल मुद्दा आहे. निग्लिजेबल मध्ये खूप छोटा पार्ट आहे त्या धरणातला. लक्षात घ्या पिण्यासाठी सगळं मिळून जरी झालं तरी 0.15 जर 54 घेतले तर म्हणजे 0.15 ते 0.17 लागेल आणि 54चं 20 जरी घेतलं आणि 10 जरी केलो तरी फार फरक पडत नाही. धरण आपलं 1 TMCच आहे, त्यातलं 0.8 TMC म्हणजे 0.85 TMC जे आहे ना सिंचनासाठी आहे. त्यामुळे तुम्ही पिण्याच्या गावांची संख्या 54च्या ऐवजी 10 जरी ठेवला तरी त्या धरणाच्या कॅपॅसिटीत फरक पडणार नाहीये. ते धरण अगदी तसं केलं तर 1 TMCच्या ऐवजी 0.90 होईल, 80 होईल. त्याच्या पिण्याचं पाणी म्हणजे धरणात पाणी त्यांच्या नावानं फक्त रिझर्व्ह राहते आणि जी काही ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, जी काही स्वायत्त संस्था असेल, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्यांचे तिथून ते पाणी उचलून त्यांच्या किती 5 किलोमीटर 10 किलोमीटर 20 किलोमीटर कुठं जायचं तिथं फक्त त्यांना ही रिक्वायरमेंट असते की परमनंट सोर्स लागतो. त्यासाठी पाणी पिण्यासाठी कुठल्याही गावात ते नेऊ शकतात. ते अंतर 2 किलोमीटर असेल किंवा 10 किलोमीटर. हा पहिला मुद्दा मी क्लिअर केला तुम्हाला 54 गावांचा. या व्यतिरिक्त अजून काही शंका असेल तर विचारा, त्याच्यावर मी सांगतो. पहिली मागणीच होती शंका नाही आम्हाला 54 गावाचा आता मुद्दा सांगायची गरज नव्हती. काय काय आम्हाला 54 गाव असून 140 गाव. आमचा विषय 1 TMC ला विरोध. बरोबर हा तुम्ही 1 TMC 54 गावांना पाजा नाही तर आणखी सातारा जिल्ह्यात कोण इकडे फिरवा. आमचा त्याची काय घेणे देणार. हे चुकीच्या मार्गाने पहिले चाललं होतं, तो आम्ही पॉईंट फक्त मांडला की सुरुवातीला जे केलं होतं की बाबा 54 गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, त्यासाठी आम्ही तो मुद्दा त्यांना निदर्शनास आणून देत होतो की आपल्या सर्व अधिकाऱ्यांना की 54 गाव मुळात पिण्याच्या पाण्याच्या लायकीचं तर आर्थिक त्यातली गावं नाही तिथे. आमचा मुद्दा हा आहे की आम्ही माग बाबांना सुद्धा जाऊन दाखवलं. तुम्ही नवसाद मिसाळ साहेब होते, आम्ही चालत गेलो होतो आम्ही की आमचा मोठ्या धरणाला पूर्ण विरोध आहे, पूर्ण आम्ही बाधित होतोय. आम्हाला पूर्ण बाधित व्हायचं नाही, आमचं पूर्ण पुनर्वसन करून घ्यायचं नाही. त्यासाठी आम्ही कृती समिती किंवा हे सगळ्या अधिकाऱ्यांना सांगून आम्ही सांगितलं होतं की बाबा ठीक आहे आम्ही पूर्णपणे विरोध करत नाही, पण थोडीशी का व्हायना आमची जागा जाऊ द्या, बाधित होऊ द्या, सर्व लोकांना पिण्याच्या पाण्यासाठीचा प्रश्न मिटू द्या. बाबा त्यासाठी राजी झाले होते की बाबा ठीक आहे विरोधाला विरोध करून कुठली गोष्ट सत्य होणार नाही. त्यासाठी त्याने आमचं ऐकलं, आमच्या बरोबर गेले जवळजवळ 3-3.5 किलोमीटर चालत ते पावसात तिथं वरतीपर्यंत गेले. त्यांनी आम्ही जागा दाखवली, ती सगळी फायनल झाली. त्याच्यानंतर परत बाबा डबकं बांधतायत, त्या डबक्यात काय होणार नाही त्यासाठी परत हे 1 TMC मोटर रगाडा चालू झाला. 1 TMC झाला. आता 1 TMC तुम्हाला मोठे सगळ्याच गावांना जिल्ह्याला पूर्ण पाणी पाजायचे, सिंचनाला पाजायचे, तर आता त्याला आमचा पूर्ण गाव 3 गावांचा 1 TMC ला तुम्ही ते काही कारण कुठल्याही गोष्टी सांगा. आता 1 TMC तुम्हाला मंजूर झाले बांधायचे तो विषय तुमचा आहे, पण आम्ही ही जागा आमची 3 गावं मिळून या 1 TMC ला पूर्ण विरोध आहे आणि 1 TMC ला आम्ही काहीही करून तुम्ही किती काही केलं तरी आम्ही जागा 3 गावांचा पूर्ण विरोध यात देऊ शकत नाही, देणार सुद्धा नाही. आमचा हाच विषय मान्य आहे. ऍज अ तुम्ही त्या 3 गावाचे रिप्रेझेंटेटिव्ह आहात, पब्लिक आहे, तुम्ही लोकप्रतिनिधी पण आहेत आणि ऍज अ गव्हर्नमेंटचा मी ज्याच्यासाठी पगार घेतो किंवा आमची जी सिस्टीम आहे त्याच्या वतीनं जे काय फॅक्ट आहे ती सांगायची माझी जबाबदारी आहे. जसं तुमचं व्ह्यू आहे की 3 गावाचं आमचं बाधित होतं त्यामुळे आमचा विरोध आहे, मान्य. पण मीन टाईम माझ्याकडे मी तुम्हाला त्या दिवशी फाईल दाखवलेल्या होत्या म्हणा किंवा चर्चा केलेली होती की जसं तुम्ही 3 गावं असतील किंवा 4-5 गावं जे या भागातले असतील बाधित लोक आहेत, म्हणजे मी काय असा कुठला फॉरेनर नाही, मी शेतकऱ्याचाच बोलतो कारण मलाही तुमच्या भावना जाणतो आणि हा तुमचा हक्क आहे, अधिकार आहे, तुम्ही म्हणू शकता त्याच्यात. पण मीन टाईम असेही 40 गावं आहेत की ज्यांनी आमच्याकडे ऍप्लिकेशन दिलेले आहेत, शासनाला कळवलेलं आहे, लोकप्रतिनिधींना कळवलेलं आहे, संघटनांना कळवलेलं आहे की आम्हाला जगाच्या उपजीविकेचं साधन म्हणून आमच्या शेतीला पाणी पाहिजे. लक्षात आलं आणि तोही त्यांचा अधिकार आहे. जसं तुमच्या 5-6 गावांचा अधिकार आहे
की नाही आम्हाला धरण करायला विरोध आहे, तसंच त्याही 40 ते 50 गावांचा त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला उपजीविकेला साधन पाहिजे, आमच्या शेतीला पाणी पाहिजे, परमनंट 12 महिने पाणी पाहिजे, 3-3 महिन्याच्या 4-4 महिन्याच्या पावसावर आम्ही नाही टिकू शकत, आमचीही मुलं शिकतात, आमची मुलं मोलमजुरी करतात, मुंबईला जाऊन काम करतात, तर याला परमनंट सोर्स करा, काहीतरी सिंचनाच्या सोयी करा. अशा आमच्या इकडे ऍप्लिकेशन्स आहेत, त्यांच्या इकडे आहेत आणि त्यातून गव्हर्नमेंटकडे आहेत आणि त्या सगळ्या डिसिजन मधनं शासनाने ठरवले की 1 TMC पाण्याचा हा विषय आला. जे आला ते फॅक्ट सांगतो, डिसिजन तुमचं आहे किंवा आपलं काय असेल ते होईल गव्हर्नमेंट लेवलला काय, पण फॅक्ट अशी आहे की तुम्ही जसं म्हणताय तसं खालचे लोक आमच्याकडे 50-60 गावांचे ऍप्लिकेशन्स आहेत की आम्हाला पाणी पाहिजे, त्यातलं जेवढं पाणी आहे आणि जेवढं देऊ शकतो ते आम्ही काढलेलं आहे. त्या 50-60 गावं मागतायत पण आम्ही काढलेले आहेत आणि तुमच्या वतीनं जे एक संघटना संघर्ष करते एवढ्या मॅच्युअर्डली तुमच्याशी फाईट करते तुमच्यासाठी, तेही समोर आहे, त्यांनाही सगळी फॅक्ट मिळते. तर ह्या सगळ्यातनं आम्ही जी आहे ती बाजू आमची तुमच्या समोर मांडतो आणि तुम्ही मांडा, यातून जो शासन स्तरावर निर्णय होत राहील तो होत राहील. मीन टाइम फक्त आता नकाशा जो दाखवला त्या अनुषंगाने मला सांगायचं होतं की पहिलं सर्वात प्रायमरी जी चर्चा झाली त्या अनुषंगाने तुमची रिक्वेस्ट होती की नाही साहेब तुम्ही अल्टरनेटिव्ह चेक करा, पहिला नाही दुसरा तिसरा बघा, नुसताच तुम्ही म्हणता म्हणून इथं करू नका. आम्ही तुमच्या आग्रहासाठी तोही प्रयत्न केला, सगळं म्हणजे मॅक्झिमम, की बोंडारवाडी जर वाचवायचा प्रयत्न झाला तर काय होते बघितलं, तेही मॅपवर दाखवलं. अजून डिटेल काय तुम्हाला 1, 2, 3, 4 किती बैठका करायच्या असतील आणि कुणाशीही चर्चा करायची असेल तरी आपण ओपन प्लॅटफॉर्म आहे, तुमच्या गावात बसून आम्ही टेबलवर ड्रॉइंग दाखवू शकतो, याच्यात लपाछपी काहीच नाही. पहिला अल्टरनेटिव्ह तो पॉईंट होता तो बसत नव्हता, दुसरा अल्टरनेटिव्ह बोंडारवाडीच्या खाली होता, तुमची रिक्वेस्ट अशी आली की नाही बोंडारवाडी वाचतंय का बघा, तोही आपण प्रयत्न केला पण ते गव्हर्नमेंट लेवलला इनफिजिबल म्हणून रिपोर्ट आहे. तर बोंडारवाडीच्या खाली एक ऑप्शन आहे आणि त्याच्या अजून खाली आहे ऑप्शन नंबर 1 आणि 2. आता हे 2 ऑप्शन्स आपल्या समोर आहेत ज्याच्यावर आपला प्रयत्न चालू आहे आणि ते पण प्रस्ताव आपण शासनाला, हे तुमची जी फॅक्ट आहे ही तर सांगितली आहे पण ह्या 2 अल्टरनेटिव्हच्या बद्दलही आम्ही शासनाला सांगितलेलं आहे. तर त्याच्यामधला एक पार्ट असा आहे की बोरहोल घेणे, बोरहोल घेतल्याशिवाय पुढे शासनाला त्याच्यावर डिसिजन देता येत नाही, म्हणून हा विषय इथपर्यंत आला की बोरहोल घेणे. लक्षात घ्या, बोरहोल म्हणजे काय की धरण वरचंच नुसतं वरून दिसतंय तेवढं धरण नसतंय, तर खालचा सबसर्फेस डाटा जो आहे तो लागतोय, म्हणजे पाणी किती जाते, काय जाते, कसा फॉल्ट म्हणजे काय त्याचं रचना आहे हे बघण्यासाठी. त्यामुळे तो त्या स्टेजला आपण आता येऊन थांबलेलो आहे आणि त्या स्टेजला आमचं म्हणणं असं आहे, तुम्हालाही रिक्वेस्ट म्हणजे तुम्हाला ऑलरेडी आम्ही रिक्वेस्ट केलेलीच आहे, लोकप्रतिनिधींनाही केलेली आहे की साहेब आम्हाला शासनाच्या वरून सक्त सूचना आहे की तुम्ही बोरहोल घेतल्याशिवाय आम्हाला याच्यावर डिसिजन देता येत नाही. जसं 1, 2, 3, 4 अल्टरनेटिव्ह पहिल्यामध्ये आम्ही स्पष्ट सांगितलं बसत नाही, दुसऱ्यामध्ये सांगितलं की बसत नाही, तिसरा आणि चौथा तर 2 अल्टरनेटिव्ह आहेत ज्यामध्ये त्याचा डिटेल डाटा आमच्याकडे आहे. म्हणजे तुम्ही आज जर आम्हाला विचारला की बोंडारवाडीच्या खाली तुम्ही म्हणता साहेब मग बोंडारवाडीतली किती घरं जातात, किती गाव जातं, किती शेती जाते, हे तुम्ही केव्हाही विचाराल, आमचे ऑफिसर्स तुम्हाला डिटेल देतील, तुमच्या गावात येऊन सांगायला तयार आहे. आम्ही हे ऑलरेडीच मी सांगितलं, तुम्ही ऑफिसला आला 24 तास आम्ही द्यायला तयार आहे. अजून लास्टचा पहिला जो ऑप्शन आता आपण म्हणतोय खालच्या साईडला त्याची पण डिटेल द्यायला तयार आहे. तर आम्ही सगळ्या अँगलनं तयार आहे, फक्त दोघांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगनं समजावून घेऊन चर्चा झाली आणि तर फ्रुटफुल काय तर होत राहील. तुमचे काही शंका कुशंका असतील, समजा करायचंच नाही हे तर पहिलं आहे, समजा तुमचं म्हणणंही आम्ही शासनाला कळू, पण शासन पण असं म्हणते की नाही 50 गावांची जर सोय होते तर यू शुड हॅव टू थिंक पॉझिटिव्हली, काहीतरी तुम्ही मार्ग काढायलाच पाहिजे. तसं आम्हालाही पूर्ण केली शासनानं अगोदरची पूर्ण केली ना, ज्यावेळेस सदाभाऊ आमदार होते त्यावेळेस प्रादेशिक योजना ज्या झाल्या होत्या प्रादेशिक सगळ्याच पण आता त्या पाईपी पण सापडायच्या नाहीत अशी अवस्था माहिती. आणि कसं आहे माहिती का, ती प्रादेशिक योजना जी आहे ती वेगळा विषय पूर्ण आहे, तो पिण्यासाठी फक्त होता, त्याच्यामध्ये शेतीचा काहीच अंतर्भाव नव्हता. आणि त्या दोन्ही प्रादेशिक योजना इकडची तुमची काय मामुर्डीकडनं झालेली काय जी होती ती आणि पलीकडची सुद्धा दोन्ही योजना म्हणजे बंद पडून आता मला वाटतं 10-15 वर्ष झाले. साहेब तुम्ही आणि सगळ्यांनी तुम्ही तिन्ही गावाच्यांनी एक लक्षात घ्या, तुमचा पहिल्यापासून आम्ही आता साहेब इथं आहेत, डॉक्टर साहेब आहेत, की कमीत कमी ह्याच्यामध्ये धरण बसावं, कमीत कमी नुकसान स्थानिकांचं व्हावं, कमीत कमी घरं, कारण शेवटी धरण कुठं जरी बांधलं, इथं बांधलं तिथं बांधलं किंवा वर बांधलं, जमीन कुणाचं तर मालकी शेवटी धरणाच्या खाली जाणार. जसं कन्नडचं झालं, जमीन बुडीत तर गेली, तो कुठं जरी धरण झालं तर जमीन कुणाच्या ना कुणाची बुडीत ही जाणारच आहे. जमीन बुडीत गेल्याशिवाय धरण ही उभा राहू शकत नाही. वस्तुस्थिती आमचा पहिल्यापासून डिपार्टमेंटला हे होतं की
कमीत कमी पुनर्वसन करायला लागेल, कमीत कमी नुकसान म्हणजे जमिनी जातील याप्रमाणे सर्वे करा. आता तू जे म्हणला की आपण मिसाळ साहेबांवर वर जाऊन बघून आलो, आता तिथं पण तसं बघितलं तर म्हणजे अगदी हे केलं तर म्हणजे त्या कोयने एवढी भिंत धरणा एवढी बांधायला लागत तरी 125 मीटरची. आता हे फिजिबल होत नाही. त्याचे पण त्यावेळेला पण काय होतं, त्यावेळेला पण आपल्याला जे नंतर अलॉटमेंट पाण्याचं झालं की त्यावेळेला आपल्याला अलॉटमेंट नव्हतं. त्यावेळेला हे धरण हे पिण्याच्या पाण्याच्या विभागाकडेच होतं, हे धरण इरिगेशनकडे हँड ओव्हर झालं नव्हतं. हे पण हा पण फरक आहे. त्यावेळेला हे धरण फक्त पिण्याच्या पाण्याच्या विभागाकडनं करायचं का तर गव्हर्नरचे निर्देश वगैरे ते आहेत की नंतर 1 TMC जे पाणी आपल्या तालुक्याला मिळालं. भले सगळ्यांनी भले आज पाणीच आपल्या तालुक्याला आरक्षित नव्हतं, आज हे कन्याकुमारीमधनं आरक्षित झालं हे सगळ्यात महत्वाचा विषय. आता राहिला विषय म्हणजे लाईनचा. आता ज्या 2 लाईन त्यांनी केल्या, आता एक तर आपली जिथं आता ते म्हणतात की जी त्यांच्या डिपार्टमेंटच्या यानं सगळ्यात योग्य आणि फिजिबल होतीये ती आणि त्याच्यावरची लाईन, या 2च ऑप्शन त्यांच्याकडे आहेत. कारण बोंडारवाडीच्या वर जायचं म्हटलं तर तो ऑप्शन जो आहे तो तांत्रिकदृष्ट्या पण फिजिबल होत नाही, बसत नाहीये आणि कपॅसिटीच्या प्रमाणामध्ये पण बसत नाही, हे लक्षात घ्या. आणि आपली जी चर्चा झाली त्यावेळी भुतेकरची तुम्ही आलता, तुम्ही एक 15-20 लोक आलता, त्यावेळी आपली चर्चा झाली भुतेकर संदर्भात. त्यांना ही शक्य तेवढी माहिती मी तिथल्या तिथं आम्हाला एक्झॅक्टली गावांची नावं सांगा, सॉरी घराचे हे सांगा वगैरे. तर भुतेकर बद्दलच्या गावाच्या स्पेशली लोकांना मला असं सांगायचं की गाव बाधित होत नाही. लक्षात घ्या, तुमची जी शेतात विखुरलेली घरं आहेत भुतेकरची ती पर्टिक्युलरली होतात आणि त्याचंही जर डिटेल नाव निहाय जर काय पाहिजे असेल तर तेही आपल्या ऑफिसकडे आहेत, तेही तुम्हाला देतील. म्हणजे ती कन्सेप्ट समजून घ्या की भुतेकर म्हणजे अख्खं गाव जाते. मी ह्याच्यासाठी सांगतोय, तुम्हाला ही माहिती असेल पण किंवा नसेल, काही वेळेला लोकांच्या बोलण्यातून असं विषय वाढत असं जातो. पण भुतेकर गाव पूर्ण गावठाण नाही जात आहे, गावातल्या जे घर आहे आता जे तुमचा रास्ता पॉईंट आला ना ते आपण इथं बसलोच तोच आहे. हा आता जो बसलोय ना आपण तोच बसलोय ते नाही. आता इथून गाव वळायचं या चढायला खाली गेलाय इथून सर्वे नंबर 59 हा आमचा सर्वे नंबर 59 हा एकदम म्हणजे आमचा गाव हे आमचा गाव जर फॉरेस्टला तुमचं पॉईंट जाते मुळात काय आहे तुमचा जो नकाशा जो तुम्ही दिलेला आम्हाला नकाशा त्याच्यावर नंबर सर्वे नंबर 59 सर्वे नंबर 67 पाणी ते सांगतो मी की तुम्ही असं आम्ही सगळ्या लेवलला तुम्ही जे म्हणता ना फॉरेस्ट 10 फूट गेले की पाणी राहणार असं इमॅजिनरी नको ना. 10 राहते का 50 राहते का 5 फूट राहते तुम्ही बघा. तुम्हाला सांगा गावची जर दिशा पाहिजे असं इमॅजिनरी बोलू नका. काय सगळं आता जर विचार करा जर भिंत येते आम्ही बरेच वेळा ऐकलं सातारा जेवण ऐकलं सगळ्या सामान्य झालं. पण वस्तुस्थिती आज जर पाहिली ज्या ठिकाणी तुम्ही सर्वे केल्या खुला केल्या तिथपर्यंत पाणी जाणार ना. ऐकून घ्या, तुम्ही मुद्द्यावर या, तिथपर्यंत पाणी जाणार ना. मला सांगा आमचा गाव कशात राहतोय, कुठे राहतोय, एक घर राहतोय मला सांगा ना. तुमचं आम्ही सगळं ऐकतोय. खाली बसलो 22 पर्यंत ऐका. 24 आता तुम्हाला सांगायचं म्हटलं 24 ऑलरेडी गावाच्या क्षेत्रात ऑलरेडी कमी टोटल जर गट मेगा मोजले ना 20-25 गटाचं मिळूनच गाव बरोबर आहे की नाही. यातले जवळजवळ एक 23, 24, 64, 22 आणि 25 हे गट तुमचे राहणार.
आता ती जर बाबा जर पाहिलं ना, आता एवढ्या गटचे सर्व क्षेत्र आहे ते पावल्याचं आहे, पार्ट्यांचं आणि दारूचं. तुमचं एवढं क्षेत्र तेवढं छोटं मुळात काय क्षेत्र आमचं आहेच नाही. आता जर तुम्हाला सांगा पावल्याच्या पार्ट्यांचं क्षेत्र आम्ही बघू शकत नाही ना. आता ऐका, बोटावडी लोक पण बऱ्यापैकी काय असे आहेत किंवा त्यांचं म्हणणं आहे की आमच्या इथं कोणतं ट्रेस करून खाते क्षेत्र आमचं काय बाहेरच्या लोकांना इथं करणारं वेगळंच. पण मला असं म्हणायचं हे आम्ही बघू शकत नाही ना. आम्हाला काय गट नंबर गावातले जे आहेत ते गट नंबर कोण करून खाते किंवा कुठलाही माणूस हे आम्हाला माहित नव्हतं. आता साहेब तुम्ही आम्हाला हा एक सांगा की तुम्ही जो सर्व नंबर 59 दिलेला आहे, 59 ला पाणी किती लागतं? जावली तालुक्यात धरणं किती झाली तर इकडे वाटेकर झालं, परत मानकुंबऱ्याचं आपलं मानकुंबऱ्यांचं झालं. आता हे म्हणते 40 गावांचा प्रश्न आहे, मग ते पाणी ह्या 40 गावांना द्या ना, आहे ना आपल्याकडे. जावली तालुक्यातली झालेत ना, आम्हाला बाबांना सोडायचंच नाही. काय विषय माहिती का, कन्हेर धरणात किती आता जे ऊस वगैरे पिकतात ते कुठल्या पाण्यात पिकतात? त्याचं पर्सेंटेज काहीतरी असेल, पर्सेंटेज नको पिंपरी पासून मी माझ्या ट्रॅव्हलचा बिझनेस आहे, मी पार ह्याच्यापर्यंत जातो. पिंपरी पासून सगळे जण ऊस करतात. मग या ऊसाला पाणी कुठून येतं? आमच्या केरगळ पासून वरती पाणी नाही फक्त लोकांना, बाकी सगळ्या गावांना पाणी. ही जी टोपण गावं तुम्ही झाले, 2 मिनिटं ऐका साहेब तुम्ही, ही जी टोपण गावं झालेत ना, ऑलरेडी त्यांना कन्हेर धरणाचं पाणी ही ऊसासाठी उपास आहेत. साहेब आम्ही केरगळ पासून वरती मंजूर करू शकतो, पण खालच्या लोकांना सगळ्या पाणी आहे. आता ऑलरेडी ही टोपण गावं जी झालेत ना, आणि सगळीकडे धरणं झाले, जावली तालुक्यामध्ये सगळी धरणं बसत नाही. आता 4-5 धरणं होऊन सुद्धा 6वं धरण जर तुम्ही इथं करत असेल तर जावली तालुक्यात साहेबांना पण एका वेळी काय झालं, आता तुम्ही म्हणताय हे एकदम बरोबर आहे की लोक त्यांना पाणी कुठून येते, पण हे तर सत्य आहे का नाही? ते पाणी उपसूनच वरती घेऊन चाललेत. आता जे कोण असतील ऊस असू द्या, ते म्हणजे तुम्ही जे सांगतायत एखाद्या ऊस आहे, एखाद्या काय त्यांनी लावलेलं आहे, त्यांचं जे काय बुडलेल्या क्षेत्राचे शिल्लक राहिलं, उद्या धरणाच्या वरती आपलं जर क्षेत्र शिल्लक राहिलं ते माणूस तिथून पाणी उपसूनच घेऊन जाणार. क्षेत्र आमचं शिल्लक राहतच नाही, जे कनेरमध्ये जे बुडीताच्या वरचे जे काही लोक आहेत तशी त्यांची तीच मागणी आली ना. हे जे 40 गावाच्या लोकांनी जी मागणी केली शेतीला पाणी पाहिजे, त्यांचं म्हणणं तेच आलं की आम्ही बुडलो शेतीमध्ये, आता आमचं उरलेलं जे क्षेत्र आहे ते पण आम्ही खाजगी उपसा करून घ्यायचं का? म्हणजे हा शेतीचा पाण्याचा विषय तर त्या निमित्तानं आला. उपसून घ्यायचं राईट. एक मिनिट 80 ला काय, एक मिनिट जरा थोडंसं आता सगळ्यांच्या वतीने एक बोलतोय, सगळ्यांचं जे सारासार आहे ना ते मी बोलतो. आता ऍक्च्युअल आम्हाला बलिदान करायला किंवा आमची जमीन द्यायला आम्ही हसत तयार झालो होतो. आम्ही तसं पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता म्हणून आम्ही .20 ला आमची अर्धी जागा द्यायला तयार. ऍक्च्युअल 40 गावांना गरजच नसताना आम्ही बलिदान फुकट का द्या, आमची जागा आम्ही का द्या? आम्ही ओसाड मारणाला जिथं आम्ही तर सोनं पिकवतोय, ते सोनं पिकवायचं टाकून तिकडं खडं मारायला ह्यांच्या ज्या चोपण गावाबरोबर त्यांच्या बरोबरच जा. पाणी असून सुद्धा ती जी करतात, आता करतात नाही करतात ते आम्हाला काय माहिती नाही. त्यांच्यासाठी कुठल्या गावात पाणी नाही आणि धरण झाले की आपोआप नुसतं सोनं पिकणार आहे खाली. बाबा एक मला महत्वाचा विषय विचारायचा आहे की मोकाशी साहेब होते आपले, बरोबर. त्यांनी काय तिथं वरती ह्या लोकांनी बोर्डवरच्या दिली जागा, मान्य केलं, सगळं झालं. मग मला सांगा आता जी समिती, यांची समिती जे काय असेल ते, त्याला मला काय कुणाचं नाव घ्यायचं नाही. मग मला सांगा त्यांच्या जबानीला निदान तिथंच ते हे केलं, म्हणजे मोकाशी जसं जबान दिली ना की ह्या ठिकाणी आपलं पिण्याच्या पाण्याचं करायचं, मग त्या ठिकाणी होऊ दे ना, त्यांनी दिले ना जागा बोर्डवरच्यांनी. मग मला सांगा, ऐकून घ्या जरा, मला सांगा तुम्ही समिती असणार 10-12 माणसं कोणतरी असतील, पण मला सांगा त्यांनी काय बी आपली मनमानी करायची का? निदान त्या मोकाशी साहेबांच्या जबानीच्या बेल्युशननं ते काम पूर्ण करायला पाहिजे त्याच ठिकाणी.
आता जर तुम्ही काय खालती सारा जर हे समिती काय बी करेल प्रतिनिधी दबाव आणायचा समिती म्हणजे कोण मला हा प्रश्न आहे. मला बी काय आता पहिलं जे तुम्हाला माहित आहे, पहिली जी भिंत होती ती बोंडारवाडीच्या गावाच्या तिथं होती. बरं त्या गावातल्यांचं म्हणणं पडलं की आमची सगळी पिकाऊ जमीन आहे, ती भिंत वर न्या. बरोबर आहे. आपण म्हणलं ठीक आहे आपण सर्वे करू वरचा. त्याचा विषय त्यांनी काढला की पावसाळ्यात मिसळतात वगैरे आम्ही. त्यांनी जन्नी मातेच्या इथलं जे स्पॉट दाखवला तिथं त्यांचं म्हणणं आहे की इथं एवढी कपॅसिटी पण होत नाही आणि तेवढा म्हणजे उंची वगैरे धरली तर पाणी साठा पण होत नाही कुठं जन्नीच्या इथं असं आहे. तर मग ती परत जो सर्वे झाला एक तर त्यावेळेला मोकाई साहेब असताना ठीक आहे कपॅसिटी थोडी छोटी असू शकेल त्यावेळेची धरणाची, कारण पाणी जे आलं बघायचं म्हणलं की पाणी आपल्याला अलॉटेडच नव्हतं त्यावेळेला. तरी ती भिंत बोंडारवाडीच्या इथपर्यंत येतच होती गावापर्यंत. गावाच्या मला वाटतं खालच्या बाजूला पहिलं जे आहे ते थोडं खालच्या बाजूलाच येत होती. त्याला माहिती आहे की बोंडारवाडी वाल्यांना. पण बाबा आम्ही पिण्यासाठी सगळं केलं होतं. आता सिंचनासाठी आम्ही काही करू शकत नाही. आम्ही काय आमचं काही होऊ आम्ही त्याला पूर्णपणे विरोधच आहे आणि विरोधच राहील. बोलण्याच्या बद्दल विरोध नाही, सर्वांनी बोला पण एकाकडे बोला की जेणेकरून समजलं पाहिजे. बाबा मला काय म्हणायचंय बरं का, आपण ज्यावेळी एखादा प्रोजेक्ट करतो त्या प्रोजेक्ट मध्ये ठराविक हिस्सा प्रत्येक गोष्टीसाठी बॅलन्स्ड होतो. म्हणजे तुम्ही मगाशी जसं दाखवलं की बेखवलेला ठराविक हिस्सा पाण्याचा ठेवला तरी सर रेकॉर्डले तुम्ही. आता जर अशा पद्धतीत असेल ज्यावेळी कण्याचा प्रोजेक्ट झाला आणि ज्या लोकांची बाधित क्षेत्र झाले त्या लोकांसाठी पण काय ठराविक पाणी ठेवलं असेल. धरणाची जी रेषा येते हे बघा मला काय म्हणायचंय, तुम्ही जे रेकॉर्ड तयार केले आम्ही केले का, आता जे रेकॉर्ड केले ते तुम्हीच तयार केले. जर विचार करा जर बेखवलीला जर त्या पाण्याचं ऍक्च्युअली केलं जातं काय विष्णू तुम्ही जे म्हणताय ना त्यामध्ये शेतीसाठी पाणी मान्य ना तुम्ही, पण ते कसं आहे आता मला वाटतं डॉक्टर साहेबांना की उरमोडीला पहिला म्हणजे माग उचलून द्यायचं बरोबर आहे डॉक्टर साहेब. तर कुठली धरणं तुम्ही बघा आधी झालेली धोम आहे कन्हेर आहे पूर्वी झालेली म्हणजे आत्ताच नाही म्हणत. कुठल्याही धरणांमध्ये माग जी गावं अगदी कोयना पण आहे आपलं कोयना पण एवढं मोठं माग जी गावं राहिली किंवा जी वर सरकून राहिली असं म्हणू आपण किंवा जी तिथं शिल्लक राहिली गाव त्यांना कुठेही उचलून शासनानं पाणी दिलेलं नाही. उरमोडी हा पहिला हे आहे की ज्याला शासनानं स्वतःच्या खर्चानं धरणाच्या मागे जी गावं राहिली त्यांना पाणी उचलून देण्याची योजना ही पहिल्यांदा तिथं राबली. मग नंतर आता बाकीच्यांना सुरू झालं. आता तुम्ही जे म्हणताय ना की अलॉटमेंट पाण्याची कधी आता कनेर झालं त्यावेळेला होऊन गेलेली त्या अलॉटमेंट मध्ये आज काहीच बदल होऊ शकत नाही. आता हा प्रश्न झाला. आता मी माझे एक सासरवाडीचं एक उदाहरण घेतो. माझे सासरवाडी बोरगाव आज 2 प्रकल्प हा तुमच्याच ताब्यात. आज त्या 2 प्रकल्प आपल्या 2 प्रकल्प त्या प्रकल्पातून गावाचं कॅनल आहे सेपरेट. म्हणजे हे बिगर एक्वेशनचं असतं का आपलं खाजगी स्वरूपाचं. म्हणजे आता त्या म्हणजे बोरगावचं जेवढं क्षेत्र आहे ते एका योजनेमध्ये बसून अख्ख्या गावाला पाणी दिलं जातं. अशी सिस्टीम आहे शासनानेच केलं असणार ना. त्यांनी म्हणजे काय केलेलं आहे धरणातून सर्व पाणी इरिगेशन केलेले मोठं गावचं मोठं इरिगेशन आणि अख्ख्या गावाला ते पाणी धरणाच्या वरती कुठलं गाव दोन धरणाला जललक्ष्मी म्हणून एक योजना आहे. जललक्ष्मी ते आता नवीन धरण झाले त्याचे पहिलं त्याच्या अगोदर आता जललक्ष्मीचे आता तुम्ही म्हणता शासनानेच केलं असणार. शासन मोठं प्रोजेक्ट कॅनॉल काढायला कसं परवानगी
उपसल्याशिवाय पाणी उपसल्याशिवाय ऊस बी जाऊ दे ते काय मला सांगा. ह्या लोकांची विचार करा घेतलं म्हणजे हे निवड जमावबंदीसाठी घेतलं तर लोकांना दाखवण्यासाठी पाणी उपसतात. त्यांचं काय म्हणणे बाबा ग्रॅव्हिटीचं पाणी पाहिजे, लाईट बिलचा खर्च वाचावा. लाईट खर्च वाचावा एवढे त्यांची म्हणणे. ग्रॅव्हिटीनं पाणी द्यावं एवढं त्यांचं विषय काय आहे? काय आपण आपल्या विषयावर ठाम राहा. पिण्याच्या पाण्यासाठी बी करून देत नाही, शेतीसाठी बी करून देत मुळात या लोकांनी एका गावाला बाधित करायचं लक्ष ठेवलं, एका गावाला बाधित करायचं लक्ष ठेवलं, बाकीच्यांना आंदोलन ठेवलं आणि आता सगळं करून झाल्यानंतर आमच्या गावाला सांगितलं की तुमच्या क्षेत्राला असं येतंय. ज्यावेळी मोकाशी साहेब होते ह्या ठिकाणीच मिटिंग झाली, त्यावेळी त्यांनी शब्द दिला होता की फक्त बोंडवाडीचा विषय आणि तो आम्ही त्यांच्याबरोबर बसून आम्ही तो मिटवणार, त्यांनाही कुठल्या प्रकारचा त्रास. 2 टीएमसीचं होतं, फक्त सातारा तालुक्यापुरतं होतं. नंतर खटाव मानला पाणी देता येईल द्यायचं, मग ते 2 टीएमसीचं धरण 9.5 टीएमसी झालं. एकंदर 10 टीएमसी झालं, 9 टीएमसी झालं. हे नंतर झालं किंवा खाली जायचं म्हणून ते नंतर वाढलं. आता त्याला सुरुवातीला विरोध झाला, अनेक वर्ष विरोध झाला, शेवटी ते पुनर्वसन वगैरे सगळं होऊन तो विरोध मावळला, मग धरणाची सुरुवात झाली वगैरे पूर्ण झाला असं आहे. त्यामुळे हे असं आहे की असं काही मुद्दामून उद्योगाला बुडवायचंय किंवा मुद्दामून वाईटाचं हे करायचंय किंवा मुद्दामून बोंडारवाडी इथनं गेलंच पाहिजे असा विषय याच्यातला नाहीये. पाणी आपल्याला अलॉटमेंट ही नंतर झाली, त्याच्यामुळे ही कपॅसिटी आपल्या धरणाची वाढली आणि मग एवढं पाणी आपल्याला अलॉट होते, तर मग आपण धरण तालुक्यासाठी मोठं का करू नये हा विषय आला, अशा यानं वाढला. त्यामुळे मोकाशी साहेब काही चुकीचं सांगून गेले नाही. ते ज्यावेळेला येऊन त्यांनी सांगितलं त्यावेळेला जी परिस्थिती होती त्याच्यावर ते बोलले, हे लक्षात घेतो. तुम्ही तुमच्या एवढं खाली आंबेघरमध्ये परफेक्ट पॉईंट होईल. बोंडारवाडी सोडून फक्त 2 गावं आमच्यात ऍड झाली तर विरोध किती मोठा तीव्र झाला. हो ते अजून बघा केले आमच्या गावाला आम्हाला नाही पाण्याची. एक मिनिट, एक तुम्ही बाबा माझा आहे का केडंबे आणि कोरोशी इथं जर धरलं ना धरण ते एक हे गाव उठत नाही. एवढं मोठं क्षेत्र आहे तिथं. इथं येऊन जबरदस्तीनं काय कुणी करायचा प्रयत्न केलाय का? सर्वे केले जबरदस्ती असं नाही. पाण्याची लेवल चेक करतोय आम्ही, इथं काही सर्वे वगैरे होत नाही. त्यांना तोंडा विचारा जरी काही सर आता 4 सर्वे तर झाले, बरोबर आहे, ते सर्वे झाले, ते तुम्हाला पण माहित होते की 4 सर्वे धरणाचे चालू आहे. आम्हाला सांगितलं नाही, त्यांना विचारा. असं कुठंही कागदोपत्री धरणाची मान्यता झालीच, आता सगळं झालं आणि आता तुम्हाला उठायलाच लागणार आहे. आता तुमच्याशी कोणाची चर्चाच काय करायची नाही, काय असेल ते पुनर्वसनाचा बोला आणि विषय संपवा, असं झालं का? तुमच्याशी चर्चा करून मग प्रशासन असेल, जलसंपदा विभाग असेल, लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल किंवा आज डॉक्टर साहेब आले किंवा अगदी कृती समिती असू दे, असं कुणीही म्हटलेलं नाही की या सगळ्यांच्या घरावर रोड फिरवा आणि धरण करायला घ्या, अशी कुणाची मागणी नाही आणि कुणाचं कधी वक्तव्य पण नाही. हे पण तुम्ही लक्षात घ्या. तेव्हा जबरदस्ती किंवा रिटून किंवा जसं आता मगाशी तुम्ही म्हणलाय की आर्मी आणा आम्हाला गोळ्या घालणार काय, असला विषय करून कुणीही असं करायचं हे नाही. बोंडारवाडी धरणाचं बॅनर लागून आमचा इगो दुखावला जातोय. किती सण करायचं आम्ही, किती सण करायचं?
तुम्ही बोंडरवाडी धरणांच्या गणपतीचे आराशी बनवते तसंच कागदावर त्याच्यामध्ये असं मी पण बघितलंय. एक मिनिट त्याच्यावर थांबा की त्याच्यावर असं कुठं म्हटलंय का की भुतेकर वाल्यांवर बहिष्कार टाका बॉर्डरवाड असं कुठे तुम्हाला कशाला तुमचं गावाचा भुतेकर बोंडारवाडी किंवा वाईटे या गावांना काय वेगळं करा किंवा त्यांचं त्यांनी ते धरणाचं केलं असेल. आपल्याला काय दुखवायचा विषय त्यांनी ते गणपतीच्या समोर केलं म्हणून तुमच्या इथं काय वेगळं लगेच काय झालंय का लगेच तुम्हाला नोटिसा आल्या तर लगेच तुम्हाला पकडायला पोलीस आली का काय असं नाही ना. बाबा मला एक म्हणणं मांडायचं होतं की आता तुम्ही स्थानिक आमदार आहे आपल्या तिथे या भागाची पूर्ण परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. गवडीपर्यंत आणि बामगरपर्यंत कन्हेर धरणाचे क्षेत्र आहे. तर गवडीपर्यंत तर बामगरपर्यंत कन्हेर धरणाचे क्षेत्र आहे. त्या कन्हेर धरणातून इतर गावाची खालती दाखवताय त्यांची तुम्ही सोय केली पाहिजे. आणि वरचा आमचा भाग आहे जो पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे त्याच्यासाठी जे छोटंसं होईल धरण त्याच्यासाठी बोंडारवाडी गावानं पण मान्यता दिली होती. त्याच्यासाठी प्रयत्न करा ना. कुठाचा विरोध राहील का त्याला? जर त्याच्या बोंडारवाडीचं गाव जर उठतच नसेल बाधितच होत नसेल आणि आमच्या भागाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटत असेल तर तुम्ही प्रयत्न करा ना. नाही गवडीच्या खालची गाडी त्याने समितीला मान्य नाही ह्याला पण विरोध करा राव उपाशी पाण्यासाठी मोठं पाहिजे ना मग होत्या आंबेघर मध्ये सगळीच गाव उठू द्या. एक पॉइंट आहे तिकडे कसं झालं आमची ताण वागायला जवळ आहे. ताण वागली की आम्हाला हे बी पाहिजे अख्खा तालुका सेफ होईल ना तिकडे धरण झालं. कृती समितीतलं कोण येतं हा मी आहे ना. कसं एक धरण आहे ना तुम्ही सरळ केडंबी आहे ती वरुची आज पट्टा आपण टार्गेटेड बोलू नका. मी मागे एकदा इथं मिटिंगला होतो मोकाई साहेबांच्या बरोबर. आपलं काय ठरलं होतं की बाबा कमीत कमी पुनर्वसन जास्तीत जास्त आपल्याला कशा पद्धतीने पाणी देता येईल या अनुषंगानं मोकाई साहेब बोलत होते. तसं नाही की घराचं पुनर्वसन न करता असा विषय होता. असा विचार होता की घराचं पुनर्वसन न करता असा विषय होता. जे काय असतं ते खरं बोलावं. पण आता ऐका ना एक टीएमसी राज्य सरकारनं जो निर्णय घेतला की जावली तालुक्याच्या वाट्याचं 1 टीएमसी पाणी आहे आणि ते कुठे अडवायचंय ते त्यांनी ठरवायचंय. त्याच्यामध्ये कृती समितीची भूमिका 54 गावातील सगळ्या शेतकऱ्यांच्या बरोबर आहे. पिण्याचं पाणी त्यांना पण पाहिजे. तेही लोक आपल्याच भागातले आहेत. आपण तुम्ही सगळे पै पाहुणे समिती तुमच्या विरोधात आहे. पहिल्या सुरुवातीलाच आम्ही सांगितले की कृती समिती आम्ही तुमच्या बरोबरच आहे. तुम्हाला ज्या अडचणी येतील त्याच्यात आम्ही सहभागी आहे. आम्ही बघतोय डोळ्याने गावातलं तुम्ही मला या मातीतला माणूस आहे. मला सांगा पिंपरी पासून कुठल्या खालच्या गावांना गरज आहे पाण्याची मला सांगा तुम्ही. गवडी पासून बोल गवडी पासून सर्वे बोला सर्वेचा नका मला तुम्ही मातीतल्या माणूस तुम्ही आमच्या तुम्ही सांगा ना तुमच्या आमच्या दिवाळ्यात तुम्ही रक्षणासाठी तुम्ही सांगा ना मला. व्यक्तिगत मी प्रतिनिधित्व करतो. मी आलोय मी सर्वांनी बोलावलं शासनाबरोबर आलोय. आम्ही डॉक्टर साहेब आम्ही सगळीजण आहेत. हा व्यक्तिरोष एक लक्षात घ्या एक तर एवढं तर तुम्हाला मी सांगू शकतो की असं कुणालाही उठवून त्यांच्या संसारावर हे आणून असा विषय होणार नाही. मागं पण आपली हे झाली होती की आपलं ते नाहीतर बोंडारवाडीच्या वर येऊ नाही तर आणि कुठं जिथं येईल ज्यांची जमीन तिथं जाईल. ज्या शेतकऱ्यांची जमीन जाईल ज्यांचं कोणाचं घर बाधित होईल त्यांना योग्य पुनर्वसन हे त्यांचं गावठाण बिवठाण जे काही गावठाणातल्या सुविधा असतील त्याला लागणारं जे असेल तुम्ही जमीन म्हटलं तर जमीन फायनान्शियल त्या जागेसाठी पण आपल्याला प्रयत्न करता येईल. गावठाण वगैरे बसवण्यासाठी आपण तुम्ही सगळ्यांनी मान्यता दिली. आता हे धरणाचा विषय तात्पुरता आपण भिंतीचा वगैरे विषय बाजूला ठेवू.
आपण एक बैठक या विषयाच्या संदर्भात जर आपल्याला ही वरची जमीन मिळत असली तर ही जागा द्यायचीच नाही तर आपल्याला पुढची जागा बघून बघायची काय गरज आहे? बरोबर आहे, पण आमचं ही ड्युटी आहे, आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जी आहे ती फॅक्ट तुमच्या समोर आहे. जसं आता त्या काकांनी सांगितलं की पुनर्वसनाचं काय वगैरे, पुनर्वसनात काय हे सांगायची तर जबाबदारी आमची आहे. काहीच बघायला मिळत नाही, म्हणून आपण हे सांगितलं की 24 तास आमचे ऑफिसर्स तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. ड्रॉइंग, नकाशे, गट नंबर निहाय काय आमच्याकडे जेवढं आहे तेवढं दाखवायला. परत तुमचे ब्लेम आमच्यावर नको की साहेब आम्हाला काही दाखवू नये. इव्हन एकदा शासन ठरवलं की मग काय लोकप्रतिनिधी आहेत, पण आम्हाला आमची रिस्पॉन्सिबिलिटी हक्क आहे, जे काय फॅसिलिटी देणं भाग आहे हे सांगायचं आमची जबाबदारी आहे. आणि ते तर तुम्ही ऐकून घ्यायला तर पाहिजे ऍटलीस्ट. परत तुम्ही आमच्यावर नको असं ब्लेम करायला की तुम्ही काहीच सांगितलं नाही, काहीच दाखवलं नाही. परत तुम्ही लोकप्रतिनिधींच्याकडे, मंत्री महोदयांच्याकडे तक्रारी घेऊन जाणार. त्यामुळे तुम्ही ते तरी ऍटलीस्ट ऐकावं अशी आमची इच्छा आहे. त्यातलाच एक हा पार्ट आहे. इव्हन कन्सर्न असावे की कमीत कमी फॉरेस्ट लँड बाधित व्हावी, फॉरेस्ट लँड नसावीच. तुम्ही म्हणताय तर आम्ही प्रयत्न करू किंवा तिथे डिस्कस करू, कलेक्टरांच्या समोर डिस्कस करू, पण काहीच सांगू नका. इट्स नॉट गुड. ऍटलीस्ट तुम्ही तेवढं तरी ऐकून घ्यायला पाहिजे. जे काही पर्याय दिसत आहे डॉक्टर साहेब एक मिनिट डॉक्टर साहेबांना बोलतो. आपल्या कळू दे ना, करायचं नाही भाग वेगळे. आपल्याला पूर्वीच द्यायची नाही. कोयनेच्या वेळेला शून्य कायदा होता. लोकांना धरलं आणि बाहेर काढून टाकलं. आणि वर्षानुवर्ष जवळजवळ 33-34 वर्ष झाल्यानंतर मी 80 किलोमीटर आतमध्ये पाण्याचे फिरलो, माणसांना जमा केलं आणि साधारण 57ला धरण झालं आणि 1988ला त्यांना नवा कायदा लागू करायला लावला. मोठं आंदोलन करून, मोठं म्हणजे फार मोठं आंदोलन. त्यामुळं त्यावेळेला काहीच नव्हतं. आणि नंतर मग नवीन कायदा मागच्या धरणाला लावला. पण तो कायदा जो झाला तो सुद्धा आपल्या मनानं झाला नाही. महाराष्ट्रभर किती धरणं झाली त्याला काही प्रमाण नाही. सगळ्या देशात जास्त धरणं महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्यामध्ये 76ला जरी कायदा झाला तरी त्यामध्ये सुधारणा झालेल्या नव्हत्या. हे ज्यावेळेला 1999च्या दरम्यान कृष्णा खोरे महामंडळी स्थापना झाली त्यावेळेला लोकांना प्रश्न पडला की आता आमचं काय होणार. आणि म्हणून आपला फार मोठा लढा त्यावेळेला मी त्याच्यामध्ये संपूर्ण झोकून दिलेलं स्वतःला. आणि त्यावेळेला आम्ही म्हटलं की जोपर्यंत आमचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत इथं तुम्हाला येऊ देणार नाही. म्हणजे त्या काळामध्ये आमदारजींचे आदरणीय वडील त्यावेळेला होते अभयसिंगजी. आणि त्या राजांनी सुद्धा आम्हाला सांगितलं. नंतर आपले दुसरे राजे जे आहेत आता खासदार आहेत ते होते, त्यांनी सांगितलं. त्यांनी खरं म्हणजे तिथं एक कार्यक्रम घेऊन त्यांना मान्यता धरणार असं पण झालं. परंतु तिथं आम्ही लोक मान्य करायला तयार नव्हते. त्यामुळं ते धरणाचं काम बंदच राहिलं, सुरू झालं नाही. कधी सुरू झालं तर ज्या वेळेला त्यांना आम्ही म्हटलं की तुम्ही आम्हाला किती जमीन देणार आहे ते सांगा. तर शून्यापासून 1 एकरापर्यंत 1 एकर जमीन मिळणार असं होतं. शून्यापासून 1 एकरापर्यंत 1 एकर जमीन देणार असं होतं. ते आम्हाला जगायला सोपं नाही. पाणी मिळणारी जमीन असेल तरी सुद्धा आम्हाला ते योग्य नाही. म्हणून आम्ही त्या बाबतीत लावून धरलं की काही झालं तरी एक अर्धा गुंठा जरी जमीन गेली म्हणजे माझ्या भावांचं 1 गुंठा 2च्या वर असेल तर 4 आणि 4च्या वर गेली असेल तर 7 एकरापर्यंत जमीन द्यायची. पण कुटुंबामध्ये जर 5 माणसं असतील तर त्याच्यावर 3 माणसं वाढली की आणखीन 1 एकर, त्याच्यावर आणखीन 3 माणसं की आणखीन 1 एकर, असे 3 वेळा 3 वाढले तर 3 एकर जादा जमीन मिळणार. आणि त्यामुळे ज्यांना खरं म्हणजे गुंठ्यापेक्षा की त्या धरणाचं जे काही काम असेल आमचं पुनर्वसन पूर्ण झाल्याशिवाय तिथं पाणी साठवायचं नाही. हे नव्हतं पहिले. जोपर्यंत आम्हाला हे तुम्ही कायद्यात आता बदल केला, ठीक आहे आमचं ऐकलं, कायद्यात बदल केला, जोपर्यंत आम्हाला जमीन देत नाही तोपर्यंत तुम्ही आम्हाला निर्वाह भत्ता दिला पाहिजे.
आणि आम्हाला त्या बाबतीमध्ये पर्याय होत नाही. आता या कायद्यामुळे काय झालं, लोकांनी लढा काही ठिकाणी कोकणात लढा करण्याची कुवत नव्हती, लोक हायकोर्टात गेले. हायकोर्टात कोकणातली 2 धरणं बंद आहेत, आजही बंद आहेत, गेली 15-20 वर्ष बंद आहेत. कशामुळं, आम्हाला आधी पुनर्वसन मग धरण आहे, तुम्ही पुनर्वसन आधी केलेलं नाही, त्यामुळं इथं यायचं नाही. ही धरणं आज सुद्धा बंद आहेत. तर तुमच्या माहितीसाठी मी सांगितलं, तुम्ही काय करावं, हा म्हणजे मी धरणग्रस्तांच्या चळवळीतला माणूस आहे, त्यामुळं सांगितलं. एवढे हक्क आपण मिळवलेले आहेत, लढून मिळवत, आपल्या मनाने मिळालेले नाही. सर त्यात किती पिढ्या गेल्या, किती पिढ्या गेल्या तिथे? प्रश्न कसा आहे, किती खराब पिढ्या वाया घालवाव्या लागल्या, किती पिढ्या गेल्या, किती संघर्ष झाला? मोडीच्या बाबतीमध्ये पहिलं जमीन वाटप जे आहे 90% जमीन वाटप हे उठण्याच्या आधी झालं उरमोडीच्या बाबतीमध्ये. बाकीचे विषय किरकोळ आहेत. गावठाण उभी करून जमीन वाटप करून तोपर्यंत इथं उठवले नाही, इथून लोक उठले नाही तोपर्यंत उरमोडी झालं, महुआ त्यानंतर बलकोडी झालं. काय आम्ही माहिती काय, 2-3 गुंठेच्या क्षेत्रामध्ये 4 महिन्यात आम्ही 3 लाख रुपये कमवतो. तरी त्यांना 2 एकर मिळणार. हा 2 एकर नको ते ना मला, नाही 2-3 गुंठेच्या वावरामध्ये आम्ही 1.5 लाख रुपये कमवतो. तुम्ही देणार जिथं जमीन तिथं काय आम्ही स्ट्रॉबेरी करणार आहे का जाऊन? नाही तो मुद्दा माझा नाही आहे. सांगतोय तुम्हाला, 2-3 गुंठ्यात आम्ही तर 1.5 लाख रुपये कमवत असतो 4 महिन्यात, तर मग वर्षाचं व्हॅल्युएशन काढा तुम्ही. म्हणजे ह्या शेतकऱ्यांचं नुकसान ते तुमचा मुद्दा नाहीये का? जो विषय तो त्यांचं म्हणणं की ते मी नाही सांगू शकत. काय माहिती काय, शासनाला जागाच नाही पुनर्वसन करायला लोकांनी. आपलं एक निवेदन देताना सांगतो, आम्हाला काय पुन्हा या विषयात काय
एक मिनिट चर्चा बरीच झाली. तुम्ही सगळी तिन्ही गावचे इथं डॉक्टर साहेब आहेत, अधिकारी आहेत. आता आमचा जो एक विषय जे तुम्ही सारखं एका विषयावर जे मुद्दा ठेवताय की खालची काही गावं ऊसाची शेती करतात, खालची काही गावं ऊसाची शेती करतात. आता एक आपण याच्यात शिंदे साहेबांना मी आणि डॉक्टर साहेब दोघांनी केलंय की अशी जी गावं काही आहेत, मला पण माहिती आहे की खाली काही गावांमध्ये सगळीकडे पण नाही होत, काही गावांमध्ये ऊसाची शेती होती, कनेरमधनं उचलून ते करतात. आम्ही ऊस दरवर्षी आणतोय ऊस. एक सर्वे आम्ही तसा करून घेतो की बा अशी किती गावं निघतात, त्याचं काय कपॅसिटी होती, त्याच्याप्रमाणे आपण परत एकदा ते तुम्हाला पण दाखवून किंवा किती गाव होतं तुम्हाला पण माहिती आहे. साधारण मामुर्डी किंवा ह्याच्यापर्यंत शेती ऊसाची शेती काय मामुर्डी चोरांब्यापर्यंत किंवा गवडीच्या खालीपर्यंत नाहीये. हे काय करंजेपर्यंत थोडं दुसरे काय होईल. आता मेढ्या मी त्यांना ते पण सांगितलं की मेढ्याला पण आता 15.5 कोटीची त्यांची पिण्याच्या पाण्याची योजना मेढा शहराची वेगळी मंजूर झाली. त्यामुळे त्यांना तसं आता पिण्याचं पाणी जे आहे ते दुसरीकडनं आहे, कारण त्यांची स्वतःची योजना नवीन होती. त्यामुळे ते थोडंफार असं काय करून हे ह्याच्यामध्ये काय होतंय हा अभ्यास करून तुम्हाला कृती समिती डॉक्टर साहेब यांच्या पुढे मांडून मग मला वाटतं पुढे आपण चर्चा केली तर म्हणजे चर्चा म्हणजे आता पुढचं हे होणार त्याचा. आता जनरली समजा आता उदाहरण मानखटावर एक्झाम्पल सांगतो आपल्यासाठी, कारण मी आता बाबांनी मला तुमची चर्चा चालू होती त्यावेळी मला असं म्हटले की तो एक सर्वे करून घ्या. मी पहिलं सांगितलं की नाही तसं नाही करता येणार आम्हाला. बाबांना मी आता सांगितलं तरी त्यांनी विनंती केली की नाही बघा ट्राय करा. मला त्याच्या मागचं कारण सांगायचं की आहे बाबा ऍक्च्युली अपस्ट्रीम साईडला जे आहे पाणी साठायचं बॅक ऐका जरा ऐकून बॅक वॉटरला जे आहे त्याचा उपसा करायचा ते खाजगी आहे. म्हणजे कसं आहे की आपले शेतकरी आहेत ते बाधित असो किंवा लाभदायक असो काय असो ते त्याला गव्हर्नमेंट कसं आहे त्यांनी खाजगी उपसा परवानगी टेम्पररी बेसिसवर परवानगी घेऊन ते उपसतात आणि त्याचं इरिगेशन करतात. याचा अर्थ असा नाही की ते त्यांना नॉमिनेटेड अलॉटेड पाणी नाही आहे, ते खाजगी उपसा करून घेतात. जसं उदाहरण आपण आता मानखटावला जे इरिगेशनचं उरमोडीचं पाणी देतो, कारण काय काही पॅच मध्ये लाभ क्षेत्र बाहेर देतो किंवा वेगळ्या पॅच मध्ये, कारण काय तर आमची सिस्टीम पूर्ण व्हायची म्हणून. जसं आता डावा कालवा पूर्ण व्हायचा होता 32 किलोमीटर त्यातलं राहिलेलं पाणी आपण केलं तर ह्याचा अर्थ तो हक्क नसतो. तसं आता हे उचलत आहे ते प्रायव्हेट उपसा योजना आहे बाबा. बरोबर आहे तुमचं, पण शेवटी कसं आहे कारण वर झाल्यानंतर जे धरणाच्या बाबतीत काय कुठंतरी सामंजस्यपणा सगळ्यांनी आलं पाहिजे हा विषय आहे. मुद्दा काय आहे ह्यात जर सामंजस्यपणा झाला नाही ही 3 गावं विरोध. आता उदाहरणार्थ आता पीठचा विषय शेवटी आता तुम्हाला पण माहिती आहे की स्थानिकांनी मदत केल्याशिवाय सहकार्य केल्याशिवाय ते तुम्ही करू शकता. ते सहकार्य मिळालेच नाही आणि जर ते नाही तर ते आपला प्रस्ताव जो आहे तो पुढे जाऊ शकणार ही अडचण आहे. कुठेतरी सामंजस्यपणावर आपण सगळ्यांनी आलं पाहिजे असं मला वाटतंय की सगळ्यांना मान्य होईल आणि तालुक्याला पण ते उपयोगी पडत. असं पण नाही की आता हे म्हणले की 0.20 ही कोंडरवाडीची मुलं ती म्हणून 0.20चा उपयोग तालुक्याला होईल असं नाहीये. त्याच्यात पण जे काय करता येईल थोडं तांत्रिक दृष्ट्या तुम्ही पण बघा त्या ह्याच्यामध्ये काय करता येईल. आणि शेवटी जे सगळ्यांचं आहे की कमीत कमी म्हणजे हे तर पुढे बाजूचं आहे की पण तुम्हाला पण सोयीत करायचं. जेवढं पुनर्वसन तुमच्या मागे कमी लागतं तेवढं तुम्हाला पण हे कमी राहणार आहे का. मग आता एक तसं सर्वे आपल्या खालची गावं जी थोडीफार शेती करतात त्यांचा एक सर्वे करून घेणं आणि एकदा मग असंच इथं किंवा मग तिथं सातारला वापस तुमच्या किती गावं अशी निघतात की ज्यांचं हे आता त्यांनी जे उल्लेख केला की मान्य चिंचणीला सातारा तालुक्यातलं तिथं त्यांची स्कीम पूर्वी झाली होती कारखान्याची आता तिथं उचलतात. दावडशीचं थोडा भागाचा जे म्हणले पण सगळा भाग काय दावडशीचा दोमच्या कॅनॉल खाली नाहीये. बऱ्यापैकी दावडशी कॅनॉलच्या म्हणतात बाहेरच आहे. हे पिंपळवाडी वगैरे तिकडच्या वरच्या भागाला येतं पण दावडशीला असं काही दोमचं पाणी काही येत नाही. पण ही जी गावं आहेत त्यांना थोडं हे करता आलं. सातारा तालुक्यातली काही गावं आहेत ती जर आपल्याला यातनं बाजूला ठेवता आली कारण आता असं पण दावडशी काय आता नाही त्यांच्या अनेक वर्षापासून ते शेती नाही ते तिथं पण तिथं कॅनॉलच येत नाही. मग अशी काही गावं जर आपल्याला वगळता आली
तर तेवढी पाण्याची थोडं आता मेढ्याचं जे पिण्याच्या पाण्याची वेगळी आहे ती थोडी कमी करता आली. तो एक पर्याय आहे. असं काय काय थोडं सामंजस्यपणाला कुठेतरी आणि माझं एक कसं आता हे परवा पण आहे किंवा आपल्याला एक टीएमसी जे मिळाले ना, माझं म्हणण्याचे पाणी एक मिनिट ऐका की पाणी सोडायचा विषय नाही. हेच एक टीएमसीचं जे काही समजा जे काही सर्वे किंवा आपण जे केलं काही थोडं कमी जास्त झालं उरलेलं जे ते अजून खाली आपल्याला कुठं नदी पात्रात किंवा हे करून काय तिथं अडवता आलं तिथं परत उचलता आलं तर ते थोडं हे करून बघा. म्हणजे एक टीएमसी पाणी तालुक्याला मिळालं पाहिजे अशा यानं वर खाली असं करून काय पुनर्वसन वगैरे या गोष्टीमध्ये फार मधला मार्ग जायला लागणार नाही, फार कुणाचं नुकसान होणार नाही. अगदी ठीक आहे 4-2 लोकांच्या जमिनी गेला तर त्यांना पॅकेज जमिनीला जमीन वगैरे असं काय तर करून शक्यतो घरं बिरं ही जेवढी वाचवते असं काहीतरी आता मध्य मार्ग काहीतरी काढता येणं शक्य आहे का, काढला पाहिजे असं मला वाटतं. त्यांचं जे म्हणणं आहे की काही गावांना पाणी घेतात हक्क नसताना घेतात, परंतु अशी काय किती गाव आहेत बाबा ज्यांना इरिगेशनचं पाणी नाहीच आहे इथनंच मिळत काढूया ना. नाही आपल्याला एक टीमची पाणी साठवायचं तर मग छोटी छोटी बांधारे बांधा ना खालती मेढ्यापर्यंत. ग्रॅव्हिटीनं पाणी मिळणार उपसून घेण्यात फरक आहे. फरक तो आहे ना. एक चांगलं झालं की आता चांगलं झालं की शासनानं सोलर पंप वगैरे आता मला वाटतं इथून पुढे शेती पंपाचं सगळं शासनानं सोलरवरच टाकतं. तो एक जरा प्लस पॉइंट आहे किंवा सोलर पंप आता यायला लागले चालतात. शासनाचं पण धोरण आहे की बाबा शेतीची आता कनेक्शन सोलरवरच घेतली पाहिजे ठीक आहे. पण माझं म्हणणं आहे की आता आपण जे ज्या याला येऊन अडकलोय किंवा तुमचं म्हणणं आहे की एवढे नाही आणि आपलं म्हणणं आहे किंवा एक टीएमसी आपल्या तालुक्याला मिळाले तर ते आपण पाणी आपल्या तालुक्यासाठी वापरलं पाहिजे, ते सोडून देण्यात अर्थ नाही. या ह्याच्यामध्ये आता जी आपण केली त्यांनी तुमच्या ह्याच्याप्रमाणे सगळ्यांच्या ह्याच्याप्रमाणे एकदा जी गावं अशी शेतीसाठी पाणी वापरतात त्यांचा एक अभ्यास करू दे. अभ्यास म्हणजे लवकरच करायला लागेल तुम्हाला, त्याला काय फार वेळ घेऊन चालणार नाही. आणि खाली सर्व गावं पण वाचली त्याच्याबरोबर. सगळ्यांची गरज असते सगळ्या भागासाठी पाणी मिळणार नाही ना. मागितलं का बाबा पाणी आणि बाबा इथून पुढं आम्ही वरती सर्वे करून देणार नाही अजिबात. सर्वे केला आमचं किती जाते शब्दाला मान ठेवलाय आमच्यासाठी 3.5 किलोमीटर गेला इथून पुढं सर्वे वरती करून देणार. शेवटी वरची खालची सगळी असली तरी सगळी तालुक्याचीच आहे. जिल्ह्यात काय पाहुण्यांसाठी रगड केलं ताण वागवायला केलं त्यांची शेती दिसली पाहिजे. ऐकून तर घ्या पाहुणे जे कोण पाहुणे असं करत असतील आपण पाहुण्यांची जमीन काढून तुम्हाला हा पाणी आपल्या 2 पिढ्या गेल्या तरी होणार नाही. आपण 4 पाण्यात बसलेलो पाहुण्यांची जमिनी काढून देऊ मोहनांची आदिनांची ह्याच्यात आधी काढू आणि तुम्हाला देऊ.
5 गावाच्या वरती बाजी सरपंचाची बाजी झाली तर नानाची काढून सरपंच आता रोडचीच परिस्थिती बघितली ना काय नाला आहे का रोडला रोडला जर नाला असता तर असतं का झाडं काढून दिनात नाल्यामधली झाडं लोक काढून दिनात भागातली बघा तुम्ही घरही पूर्वीची आता जे झाडं आहेत ना झाडं काढून दिनात लोक नाल्यातली आमचं युद्धान पिढीचे आहे मला माहिती आहे की पाण्यासाठी किती त्रास आमच्या जन्मभूमीवर तुम्ही उठलाय तुमच्या भागासाठी पाडून स्वतःच्या खिशातनं पैसे दिले त्याला आम्हाला मान्य आहे की पैसे दिले हे घर असू द्या की आपण केलं की आता नाल्याची झाडं करून निवेदन द्या पहिलं महाराज येऊन गेले फॉरेस्टच्या जमिनीची मिटिंग करूया ना एक विषय महत्वाचा आहे या विषयाला वेळ पैशात नाही मोजता परत आता पाऊस लागला काही रुपयांना करायचंय आमच्या मागे पूर्ण आंबेघरचा ताजच आहे तोच घेऊन तुमचं सेम करा मधलं घ्यायचं आता तिकडचा रस्ता मंजूर झालाय कोंडारवाडी मला गावातला भाग ताबा तुमचा आहे ना तुम्ही ताबा घेतला मला वर आपण त्याचं प्रांताने मला बरोबर आहे आला बरोबर बऱ्याच वेळेला मला वर एकदा आपण काय करू प्रांत आपले जे आहेत वाईचे प्रांत जे काय असं ज्याप्रमाणे इच्छेनं वाटलं तसं वाटलं आमचं आम्हाला मिळालं पाहिजे आपण मिटिंग करू